प्रत्येकाने काय ग्राउंडच्या समोर येऊन उभं राहायचं. थोड्याच वेळात आपल्याकडे बक्षीस वितरण होणार आहे. परंतु सर्वात पूर्वी जे सगळे बसले उभे जे जेवले झोपले चाय पियाले सगळे अजून दुसरं काय पिले सगळ्यांनी समोर येऊन उभे राहा. हो आणि एक अविस्मरणीय असा ग्रुप फोटो आपल्याला काढायची. आपल्या वांगणी गावाच्या आठवणीतला एक क्षण आहे आणि मला वाटतं लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावातली मंडळी आपल्याला बघते. चला चला त्यामध्ये आपल्याकडे ज्यांनी प्रथम पारितोषिक श्री देवीदास भास्कर आणि भारती कांबळी यांनी कैलासवासी जयवंती बाळकृष्ण कांबळी यांच्या स्मरणार्थ ज्यांनी 5,555 रुपयाचं प्रथम पारितोषिक दिलेलं होतं त्या सन्माननीय श्रीमती भारती कांबळी ताई आज आपल्या उपस्थित आहेत. एक खरं सांगायचं झालं तर हायवे आहे आपल्या गावातले काही व्यक्ती मुंबईत सामन्यांना घाबरले किंवा आळस केल्याने पण ह्या काही गावावरून ह्या सामन्यांसाठी आलेल्या त्यांच्या जोरदार काय होऊन जात्या. आपल्या गावातले रत्न म्हणायचे श्री रवळनाथ क्रिकेट संघ यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करतील. हरिश्चंद्र सावंत बबन सावंत यांच्या सन्मान एकदा जोरदार काय पाहण्यासाठी उमेद आहे. खाऊन गावावरून फक्त मॅच बघत मुंबई घ्यायचा आईला हे आळस करतात पोरगे. चला अभिनंदन ताई आणि धन्यवाद. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीचे असेच सदासोबत. द्वितीय पारितोषिक त्यांनी दिलेलं होतं योगेश सत्यवान सावंत 3,000 रुपये. योगेश सत्यवान सावंत कुठे? योगेश सत्यवान सावंत विनंती करतो योगेश सत्यवान सावंत यांचे देखील आपल्या श्री रवळनाथ क्रिकेट संघातर्फे आभार मानण्यात येतात. त्यांचा जोरदार टाळ्या. जे दुसरा पारितोषिक जे जिंकलं आहे तुमचे बक्षीस टाकतात टाळ्या वाजवणे. शाबास टाळ्यांचा आवाज वाढवत जिंकला शेवटी वांगणी गाव. त्यानंतर माझी विनंती यामध्ये आपल्याकडे ह्या सन्मानांमध्ये काही व्यक्ती इथे उपलब्ध नाही त्यांच्या काही कामास्तव परंतु ही जी आकर्षक चषक ट्रॉफी आपल्या समोर आहेत जी चमकत होत्या दिवसभर आणि ज्याच्यासाठी आपण खेळ केला दिवसभर ती सर्व सुहान यांच्यातर्फे देण्यात आलेली होती. त्यांच्या वतीने मी विनंती करतो की शशांक सावंत त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा. शशांक सावंत कुठे? शशांक सावंत नाही येत का? ओके आई येतात नाही. पुन्हा एकदा जर काही बघत असतील तर श्री रवळनाथ क्रिकेट संघातर्फे त्यांचे लाख आभार. सर्व सुहान यांचे उत्कृष्ट चषका त्यांनी दिलेली होती. त्यानंतर आज वारीतल्या आपल्या चुलत्या काका बाकी कोणी बसा केली मॅच बघितली ती लाईव्हच्या माध्यमातून बघितली आणि आपले हे लाईव्ह खेळ गावात पोहोचवलं आणि प्रत्येक मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. कल्पना संजय सुर्वे विनंती करतो संजय सुर्वे काका संजय सुर्वे काका आपण सन्मान स्वीकारायचा. संजय सुर्वे काका लाईव्हच्या माध्यमातून आपला खेळ मुंबईच्या नव्हे तर गावाचा नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. जोरदार काय होऊन राहिले लाईव्ह क्रिकेट ज्यांनी आपलं प्रत्येकापर्यंत पोहोचवलं ते सन्माननीय संजय सुर्वे काका.
वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य काकांचे असतात आणि मला सुद्धा आज त्यांनी नॉनव्हेज जेवणचा प्रॉमिस केलेला आहे. बघूया आता कधी येतात. जॉनी लाईव्ह टेलिकास्ट यांच्या वतीने ही साई विजन केबल नेटवर्क कल्पना संजय सुर्वे यांच्या जोरदार यांच्यासाठी होऊन जातात. आपल्या गावातील अण्णा मास्तर यांचे भाषण त्याच्या जोरदार अभिनंदन काका. त्यानंतर देवेंद्र सावंत संघमालक देवेंद्र सावंत गेल्या वर्षी आपल्याला त्यांनी सहकार्य केलं होतं. संघमालक देवेंद्र सावंत पुण्याचा त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार अभिप्राय आहे. सन्मान स्वीकारणारी व्यक्ती ही सन्मानाच्या पदावर आहे त्यामुळे त्यांचे आभार मानणं आपल्या भाग आहे. एकदा जोरदार काय हरीश सावंत यांना देखील त्यांनी देखील फोटोमध्ये थांबायचं. त्यानंतर संदीप सावंत शनिवारी संदीप विजय सावंत सर्व खेळाडूंनी जरा इकडे लक्ष द्यायचं. मधीत जर तुमचं नाव येईल आणि अवॉर्ड गेलं तर सांगा नको. संदीप विजय सावंत शनिवारी आयुक्ता उपस्थित. संदीप विजय सावंत शनिवारी. या तुमचा उत्साह तुमची ऊर्जा श्रीदेव रवळा क्रिकेट संघाचं ऊर्जा स्त्रोत आहे आणि गेल्या वर्षी देखील ते संघमालक होते. ह्या खेळपट्टीच्या बुकिंग पासून मैदानाच्या बुकिंग पासून आत्ता रात्री ह्या मंडपाच्या आवरावरीपर्यंत ज्यांचं सहकार्य आहे ते म्हणजे संदीप सावंत. ज्यांना ज्यांना या माणसाचं काम पडलं त्याने जोरदार करा. आज हा खेळ झाला तो खरोखर ही खेळपट्टी त्यांच्यामुळे उपलब्ध झाली. पुन्हा एकदा धन्यवाद काका. गौरव सावंत मळवाडी आणि त्या उपस्थित आहेत गौरव सावंत मळवाडी नाही उपस्थित नाही. श्रीकेश सावंत त्यांच्या जागेवर श्रीकेश सावंत लवकर या तुझं जोरदार काय गौरव सावंत यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन त्यांचं वेळोवेळी लागू असतं. वा त्यांना 2 फायदे सोडून श्रीकेश सावंत डायरेक्ट 3ऱ्या फायद्यावर. अभिनंदन. गौरव सावंत जर लाईव्हच्या माध्यमातून बघाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा एक योग्य सन्मान असेल. त्यानंतर आनंद सावंत पाटवाडी. ओके गेल्या वर्षी खेळताना ज्यांनी चेंडू दिलेले होते आणि यावर्षी सुद्धा संघ मालक आहेत आनंद सावंत त्यांचा देखील आपल्याला सन्मान करायचा आहे. वैभव सावंत यांच्या हस्ते आज सन्मान होणार आहे. वैभव सावंत तुमच्या हस्ते बॉलर म्हणजे बॉल जाणाऱ्यांचा सत्कार का होतोय कारण का तुम्ही त्या बॉलचा मान राखलात काय बॉल स्पिनिंग केलात. त्याच्या जोरदार देणगीदार आनंद सावंत यांच्यासाठी. सकाळी उन्हाळ्याला ज्यांच्या पोटात कावळे ओरडत होते तेव्हा ते पोहे गावले ते नाश्ता देणारे आपले सन्मान्य संजय सावंत पाटवाडी. एकदा जोरदार टाळ्या. संजय सावंत पाटवाडी पुढे यायचं आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान्य संजय सावंत. मी विनंती करतो भारतीय ताईंना की त्यांनी आमच्या अन्नदात्याचा सन्मान करूचा. खरोखरच छान खेळ होते पण मी मॅच संपेपर्यंत मुळे संपलेले. पुढच्या वर्षी चिकनच्या जेवणासाठी जर कोण स्पॉन्सर असेल तर आत्ताच फोन करून ठेवा. ओके त्याचप्रमाणे शनिवारी विकास मंडळ यांनी दुपारच्या भोजनाची सोय केलेली होती. खरोखर चांगलं जेवण चांगली अरेंजमेंट होती. विनंती करतो की त्यातून सर्वांनी जर आपल्याकडून प्रमुख असेल शनिवारी विकास मंडळ तर त्यांनी वरती यायचं. शनिवारी विकास मंडळ जे जेवले जे पोटभर जेवले टाळे वाजवत राहा. आता गरम गरम भात गावलेला टाळे वाजवत राहा. आणि मंगेश सावंत यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. खरोखरच अन्नदाता सुखी भाव असं म्हणत हा सन्मान होतोय. धन्यवाद. पुढच्या वर्षी नॉनव्हेज नक्कीच प्रयत्न करू आपण. वडे मटण काहीतरी झालं तर बरं होत. खायला काही मजा येत.
त्यानंतर आजच्या प्रत्येक सामन्याला उत्कृष्ट असा निर्णय ज्यांनी पोहोचवला की अंपायर कमिटी, मी त्यांना विनंती करतो चारही अंपायर्सने वरती यायचं. एकदा जोरदार टाळ्या चारही अंपायर्स कमिटीसाठी होत्या. त्यामध्ये मोरे सर, वाडेकर सर, त्यानंतर मला वाटतं अमोल सर, सरांनी वर यायचं. मला वाटतं आता फक्त 2च जण उपस्थित आहेत. अंपायर कमिटी जे जे होते त्यांनी वरती यायचं. जोरदार टाळ्या अंपायरांसाठी होऊन जाऊ द्या. जे टाळ्या नाही वाजवत आहेत काय तुमच्या विरोधात डिसिजन दिलेला नाही. मी विनंती करतो सन्माननीय मोरे सरांचा सन्मान करायचा आहे. बबन सावंत यांच्या वतीने अंपायर्स यांना सन्मान करतात. बबन सावंत यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे. चला चला सन्माननीय अमित गोवळकर आणि मोरे सर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो बबन सावंत यांना की त्यांनी मोरे सरांचा सन्मान करायचा. सर्वप्रथम एकदा जोरदार काय खरोखरच पारदर्शक अंपायरिंग आजच्या मॅच मध्ये होती आणि योग्य तो निर्णय योग्य तो वेळ देण्याची क्षमता असणारा अंपायर आपल्याला मिळालेला होता. एकदा जोरदार काळ त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. त्यानंतर गोवळकर सर यांचा सन्मान होणार आहे. तत्पूर्वी सन्मान चिन्ह आपल्या श्रीदेव रवाना क्रिकेट संघ यांची आठवण सरांकडे राहील, मोरे सरांकडे. खरोखरच एक मॅच होईल एवढ्या वेळात त्यांनी एक निर्णय घेण्यासाठी एक वेळ घेतला होता. चला त्यानंतर गोवळकर सर, मी विनंती करतो बबन सावंत यांना की त्यांनी पुन्हा त्यांचा सन्मान करायचा आहे. अमित गोवळकर सर सॉरी शाल श्रीफळ सन्मान होत आहे तुमचा आणि मान चिन्ह सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या होणार आहे अमित सरांसाठी सुद्धा. चांगली अंपायरिंग होती, पारदर्शक अंपायरिंगचं एक योग्य उदाहरण आहे अमित सर. आणि आजचा निर्णयात्मक सामन्यात देखील त्यांनी अंपायरिंग केलेलं आहे. आमचं हे मानाची शाल आणि सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येत आहे. ओके त्यानंतर खरं तर आपण खेळता खेळता रन मोजूचा टेन्शन असतं. आपण बाहेर बसून ज्यांनी ऑनलाईन हा स्कोर अपडेट ठेवलेला ज्यांनी अपडेट ठेवलेला ते सन्माननीय आतिश मेस्त्री यांचा देखील इथे सन्मान होत आहे. आतिश मेस्त्री ऑनलाईन स्कोर सांभाळलेला पूर्णपणे आतिश मेस्त्री. एकदा जोरदार टाळा होऊन झालं कारण न जेवता न खाता पिता काही ब्रेक न घेता कंटिन्युअसली काम होतं ऑनलाईन स्कोर बुकिंगचं. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळा होऊन जाते आतिश मेस्त्री सरांसाठी. टाळ्यांचा जोर कमी झालेला आहे. मला वाटतं आता जो तो परत भेटलेला करूया परत रात्री जेवणाची सोय करूया. टाळी वाजत राहा. चला पुन्हा एकदा मायेची शाल सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प दिलं जात आहे. त्यानंतर विनायक विलंकर आणि विशाल सावंत स्टेजवर यायचं. विनायक विलंकर आणि विशाल सावंत. ओके त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन झालं. त्यांनी लाईव्ह क्रिकेटचा आपल्याला मला वाटतं स्कोर सांभाळलेला होता, अपडेट करत होते ऍपवरती. तर विनायक विलंकर आणि विशाल सावंत. ओके त्यानंतर जसं सांगितलं की सकाळच्या पहिल्या मॅच पासून शेवटच्या सामन्यापर्यंत हक्काचं स्कोर होत सांभाळणारं आमचं हक्काचं मळवाडीचे माणूस
आणि संपूर्ण वाहिनीच्या वतीनं संदीप सुदाम सावंत यांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा. एकदा जोरदार काय होऊन जातं संदीप काकासाठी. स्कोरबोर्डचं काम सांभाळलेलं आहे, म्हणजे जर गरज पडली तर मॅच थांबवी पण बॉलरचं नाव नका काढावं अशी हट्ट होतं त्यांचं. एका जोरदार काय संदीप सावंत यांच्यासाठी विनंती करतो. कमलाकर सावंत यांना तुम्ही त्यांचा बबन सावंत यांनी त्यांचा सन्मान करायचा. कमलाकर सावंत ज्येष्ठ खेळाडू त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शक कमलाकर सावंत आजचे समालोचक होते. कमलाकर सावंत कुठे आहेत का? ओके. आता पुढचं सन्मान करत आहोत ऋषिकेश सावंत उत्कृष्ट समालोचनासाठी. आणि छान हजरजबाबीपणा होता त्यांच्या समालोचनामध्ये, तर त्यांना आजचं उत्कृष्ट समालोचन केल्याबद्दल सन्मान करत आहोत. क्षेमेंद्र सावंत हे त्यांना शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील. आजच्या या सामन्यासाठी सामनावीरची ट्रॉफी देणारे चेतन प्रकाश सावंत आणि स्वप्नील अजित सावंत यांनी कैलासवासी गंगाराम म्हणजे बबन मधुकर सावंत तळेवाडी यांच्या स्मरणार्थ या सामनावीर ट्रॉफी दिलेली आहे. त्या चेतन प्रकाश सावंत आणि स्वप्नील अजित सावंत यांच्यावरती यायचं आहे. चेतन प्रकाश सावंत, स्वप्नील अजित सावंत. रोहन सदानंद सावंत पाणी बॉटल 500 दिलेले आहेत. रोहन सदानंद सावंत यांनी सुद्धा वरती येत आहे. ज्यांना ज्यांना पाणी पियाला ना, ज्यांना ज्यांना ताणीत पाणी पियालं, तुमची ताण भागवणारा जो माणूस आहे, जोरदार टाळ्या जाऊ द्या. त्यानंतर पुढचे देणगीदार आहेत क्षेमेंद्र मंगेश सावंत यांच्यातर्फे देखील 500 पाणी बॉटल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात क्षेमेंद्र सावंत यांच्यासाठी. मी विनंती करतो सन्माननीय हरीश सावंत यांनी त्यांचा सन्मान करायचा. त्याचप्रमाणे हे जे आकर्षक स्टंप होते ज्याच्यामध्ये आपल्या वैंगरी गावाचं नाव एकदम कोरलेलं होतं आणि आज ते पाडूसाठी सगळ्या गोलंदाजांचा प्रयत्न होता. ते उत्कृष्ट श्रम ज्यांनी दिलेले आहेत ते वैभव सावंत आणि प्रथमेश सावंत. एकदा जोरदार काय दोघांसाठी त्याच्या दोघांना देखील विनंती करतो की त्यांनी वरती यायचं. वैभव सावंत आणि प्रथमेश सावंत. वैभव सावंत आणि प्रथमेश सावंत. एकदा जोरदार काय म्हणून जाऊ द्या प्रथमेश सावंत यांच्यासाठी. जरा सगळ्यांनी लक्ष द्या 1 मिनिटासाठी. मला माहित नाही, म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मी ह्या आयोजनात नव्हतो. आज सकाळपासून आल्याप्रमाणे मी माझा गावकरी म्हणून इथे
आपलं कार्य पार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु पर्व पहिलं म्हणा किंवा पर्व दुसरं म्हणा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ज्या माणसाने आपल्याला एकत्रित आणलं, ज्या माणसाने आपल्यासाठी म्हणजे उन्हातानात इकडे तिकडे जाणं, कारण का ह्या सामन्यांचं आयोजन करणं खाऊ नाहीये. 16 संघ खेळवायचे म्हणजे 16 संघांना नियम कळवण्यापासून, त्यांच्या खेळमेळीचं वातावरण निर्माण करण्यापासून, ह्या सामन्यांच्या आयोजनापासून, पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ज्या माणसाला अजून मला आज रात्री शांततेची झोप लागेल, ते म्हणजे मला तर नाव घेतल्यावर काळाने थांबलाच नाही पाहिजे. आपल्या वैज्ञानिक गावचे रत्न पातळीचे सन्माननीय मंगेश सावंत यांचा आपल्याला ते सन्मान करायचा आहे. तर जोरदार टाळ्या आपले मंगेश दादा प्रत्येकाला फोन करून या सामन्यांचं त्यांनी आयोजन सांभाळलं. जोरदार टाळ्या विनंती करतो की ताईंनी, भारती कांबळेताईंनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि माझा अजून एक अभिमान म्हणजे माझा डोंबिवलीतला रत्न मंगेश दादा आणि वाईनरी गावचे सुद्धा रत्न आहे. एकदा जोरदार टाळ्या मंगेश दादांसाठी होऊन जाऊ द्या. आता आज रात्री त्यांना चांगली झोप लागतली. चला, ज्याच्यासाठी केला होता हा अट्टहास, 16 इल्लेले 16तले 4 राहिले. खरं तर 16चे 16 राहिले, पण 4 टिकून राहिलेले, त्या 4ांचा आता इथे सन्मान होणार आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम चतुर्थ पारितोषिक म्हणजे 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत संघ फार्गेश्वर, संघ मालक अक्षय मारकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे खालचा काम नाही, 16 मध्ये 4 नंबर आहे. अक्षय मारकर संपूर्ण टीमवर यायचे. तत्पूर्वी 2 महत्वाचे सन्मान बाकी आहेत. प्रमुख ओके सॉरी, हे थोडं काहीतरी झालं मला, वायर पकडले गेले. अरे वा, बघा वायरी दिशा काय असा होईल ह्या सुद्धा त्यांना माहित आहे. एकदा जोरदार टाळ्या. चला, जरी एक छोटासा सन्मान आपल्या बाकी राहिलेले 2 ते म्हणजे सकाळपासून इथे बसलेले आहेत आणि दोघी स्वरूपाचे काम बघतात आणि आपल्या संपूर्ण आयोजनाचं काम बघतात, ते म्हणजे सन्माननीय प्रमोद सावंत. विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान पूर्व स्वीकारायचा आहे. प्रमोद सावंत, प्रमोद सावंत करेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या. सन्मान करतील बबन सावंत. एकदा जोरदार टाळ्या. बरीचशी देणगी जमा केल्याने आता तो जोरात टाळी वाजवली. त्यानंतर खरं तर सकाळपासून या संपूर्ण रंगमंचाचा जो ताबा घेतलेला होता आणि इथून बसून दोन्ही सामन्याचं आयोजन प्रॉपर करणारे आणि त्यावेळेस आधुनिक रत्न सन्माननीय दीपक सावंत. पुन्हा एकदा त्यांचा आपल्याला सन्मान करायचा. दीपक सावंत विनंती करतो भारती कांबळेताई यांना की त्यांनी त्यांच्या काकांचा सन्मान करूचा. किंवा जोरदार टाळ्या. आणि ही टोपी बघा, ही टोपी खरोखर आज आपली शान आहे. श्री रोहन प्रसन्न वाईंगणी. वा वा वा, खरोखर नम्र स्वभाव. ओके, त्याचप्रमाणे ज्यांनी प्रथम विजेत्या संघाला आपल्या तर्फे काही भेटवस्तू आणलेल्या आहेत, त्यामध्ये श्री रामचंद्र हरी सावंत उर्फ बाळा तळेवाडी पूर्व यांनी वरती आहे, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. रामचंद्र म्हणजे बाळा सावंत. मला चांगलंच आठवतं, एका सामन्यात जेव्हा सामना चालू झाला तेव्हा ते विचारे बाहेर होते आणि संघ त्यांची वाट बघत होतो. एका जोरदार काळ्या बाळाकांसाठी होऊन जाऊ द्या. आणि जे प्रथम पारितोषिक आले ना, तुमच्यासाठी त्यांनी गिफ्ट आणलेलं आहे. जोरदार टाळ्या द्या. अजून बघा तुम्ही, पाठी प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे मला वाटतं पुढच्या वर्षी फायनलची तयारी चालू झालेली आहे पाठी प्रॅक्टिस करणाऱ्यांची. त्याचप्रमाणे वाहिनी कालावधी की अजून एक रत्न
बबन सावंत यांचा देखील इथे सन्मान करायचा आपल्याला. बबन सावंत मी विनंती करतो सन्माननीय अक्षय माळकर यांनी बबन सावंत यांचा सन्मान करायचा. बबन सावंत यांचा जोरदार टाळ्या यांच्यासाठी देऊन जात आहे. मला वाटतं ना उजव्या बाजूने स्टेजचे जास्त टाळ्या येतात, डाव्या बाजूने जोडले नाही असं वाटतंय. हरिश्चंद्र सावंत यानंतर पुढील सन्मान आहे ते सन्माननीय हरिश्चंद्र सावंत. खरोखरच वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि आयोजनात मुख्य भूमिका सांभाळलेली आहे ती हरिश्चंद्र सावंत यांचा जोरदार टाळ्या. लिखित स्वरूपात सगळे हिशोब त्यांच्याकडे आहे, ज्यांना पण हिशोब विचारायचा लवकर या, काय वाजवा. हरिश्चंद्र सावंत. त्याचप्रमाणे हा जो बॅनर आहे आयकॉनिक बॅनर आहे, प्रत्येकाच्या फोटोला उद्या स्टेटसला हा बॅनर दिसणार आहे. हा बॅनर ज्यांनी दिला ते सन्माननीय प्रथमेश सावंत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जायच्या. प्रथमेश सावंत त्यांनी देखील वर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथमेश सावंत आहेत का? ओके, या. आज दिवसभर लॉर्ड्स यांच्या हातात होता आणि हे लांब गेले का आमचं जीव वर खाली होत होतो ते प्रथमेश सावंत. मी विनंती करतो उमेश सावंत यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. शाल गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या. प्रथमेश सावंत हा आयकॉनिक बॅनर आहे का? हा बॅनर उद्या सगळ्यांच्या स्टेटसला असेलच, कारण का प्रत्येक जण पारितोषिकाचा विजेता आहे. प्रत्येक जणांनी ट्रॉफी बरोबर फोटो काढलेला सोबत असतात, बॅनर सुद्धा आलेले आहे. अभिनंदन. त्यानंतर वेळोवेळी ज्यांनी आपल्या सर्वांची उडवस करण्यामध्ये व प्रत्येक कामामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते सन्माननीय प्रशांत सावंत उर्फ गोट्या यांनी वरती यायचे. प्रशांत सावंत यांचा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जायचा. बरोबर ऊर्जा जी होती यांच्यामध्ये, कारण नाव ऐकल्यावर मला लक्षात नाही, पण आता चेहरे बघल्यावर आठवतं की ही जी ऊर्जा होती दिवसभर एकदा जोरदार टाळ्या ऊर्जेसाठी. प्रत्येकाची ऊर्जा, तू जेवलंच काय, तुझा नाश्ता झाला काय, तू पाणी पियालंच काय, ह्यापासून त्यांची ऊर्जा होती. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. विनंती करतो मंगेश सावंत यांनी त्यांचा सन्मान करायचा. धन्यवाद. ही सगळी आपल्या वांगणी गावाची रत्न आहे, त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि जरी कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर श्री देव रवळनाथ क्रिकेट संघ वांगणी मुंबई यांच्यातर्फे आम्ही क्षमा मागतो. त्याचप्रमाणे ज्यांनी डेकोरेटिव्हचं काम सांभाळलं ते सन्माननीय संजय सावंत उपस्थित आहेत का? संजय सावंत. अरे वा. संजय सावंत. मी विनंती करतो सन्माननीय संदीप सावंत. म्हणजे मला वाटत नाही जे सन्मान करणार आहेत ना त्यांच्या एजला काही लिमिट असेल, कारण का ऊर्जा जवळजवळ 20 वर्षाच्या माणसासारखी आमच्या संदीप काकांकडे आणि फार छान असं डेकोरेटरचं काम सांभाळलेलं आमचे संजय सावंत. एकदा जोरदार काय होऊन जायचे. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे उमेश सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा. उमेश सावंत. अजून म्हणजे वाहिनीप्रमाणे माझे डोंबिवलीत अजून एक रत्न येते सन्माननीय उमेश सावंत. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. सकाळची मला वाटतं पहिली लाईव्ह जी होती मोबाईलची ती त्यांनी टाकलेली होती. त्याचप्रमाणे अजून एक रत्न आपल्या वाहिनी गावातली 2 रत्न, ती म्हणजे सामना आयोजित करताना क्रिकेट काय आहे त्याचा अनुभव घेऊन खेळवणारे आणि क्रिकेटमध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे हे समजवणारे नवनीत सावंत आणि शशांक सावंत मळेवाडे. एकदा जोरदार काय दोघांसाठी होऊन जाऊ द्या. दोघांपैकी कोणी उपस्थित आहे का? नवनीत सावंत किंवा शशांक सावंत. ठीक आहे, जर ते लाईव्ह बघत असतील तर त्यांचे आभार. त्याचप्रमाणे प्रत्येक संघासाठी एक आयकॉनिक फ्लॅग म्हणजे आपला झेंडा ज्यांनी बनवलेला ते सन्माननीय सचिन सावंत. सचिन सावंत आहेत का उपस्थित? ज्यांनी आयकॉनिक झेंडे बनवले. वा वा वा. अरे आमच्या सचिन दादा एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे आमच्या संघासाठी पहिल्या षटकापासून घेऊन बदलणारे माणूस सचिन दादा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जायचा. बरोबर चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग सगळं आहे दादांकडे. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जायचा. मला वाटतं जर वांगणी नावाने 40 प्लेटची टीम बनवली तर कॅप्टन मात्र फिक्स ठेवा.
अभिनंदन, धन्यवाद. त्याचप्रमाणे साधुराम सावंत उर्फ जीजी उपस्थित असतील. साधुराम सावंत उर्फ जीजी यांनी देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वेळोवेळी आपल्या मंडळाला योग्य ते मार्गदर्शन लाभलेलं आणि सल्लागार आहेत साधुराम सावंत उर्फ जीजी. त्याचप्रमाणे ज्यांनी अंपायरिंगचा कनेक्शन आपल्याला करून दिलेलं होतं की अच्युत सुर्वे उपस्थित आहेत का? अच्युत सुर्वे. संकेत सुर्वे, संकेत सुर्वे, संकेत दादा ज्यांनी आपल्याला अंपायर उपलब्ध करून दिलेले आणि अंपायरिंगचं काम देखील केलेलं आहे. संकेत सुर्वे यावरती आपला सन्मान स्वीकारा. खरोखर चांगली गोलंदाजी आज पहिल्या सामन्यात जरासं यश कमी आलेलं, परंतु त्यानंतर चांगली फिल्डिंग जवळजवळ एक गर्भ उभं करून ठेवलेलं होतं स्टंपच्या बाजूत. संकेत सुर्वे मी विनंती करतो की जी सावंत यांनी संकेत सुर्वे यांचा सन्मान करायचा. एकदा जोरदार का संकेत यांच्यासाठी. हा प्रत्येकाचा सन्मान आहे, प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे. तुम्ही थांबलात हे देखील तुमचं एक सहकार्य आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा सन्मान म्हणून तुम्हीच एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा. चला आता ज्याच्यासाठी केला होता आता हाच केला रात्रीचा दिवस. जे जरा खेळाडूंचा खेळ चांगला चालला त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून नाव रुपाला आलेले मयूर गावणकर. सर्वोत्कृष्ट गोलंदाज मयूर गावणकर एशियाचा उत्कृष्ट गोलंदाज सर्व दोनचा स्वीकार सन्मानाचा आपण. उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण पर्व 2 मध्ये चांगली गोलंदाजी केलेली भले भले फलंदाज त्यांच्या पुढे केले गेले ते म्हणजे मयूर गावणकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उत्कृष्ट बॉलर जोरदार टाळ्या. उत्कृष्ट गोलंदाज. मला वाटतं मुंबई इंडियन्स संघामध्ये तुम्ही लवकरच खेळताना दिसाल. त्यांना बॉलरांची गरज आहे सध्या. त्यानंतर फलंदाज उत्कृष्ट फलंदाज निखिल कांबळे. जोरदार स्वागत करायचं. निखिल कांबळे उत्कृष्ट फलंदाजी केलेली आपण दिवसभर संपूर्ण पर्व 2 मध्ये. उत्कृष्ट फलंदाज जोरदार काढून जाऊया. त्यानंतर ज्यांनी गोलंदाजी चांगली दाखवली, ज्यांनी फलंदाजी चांगली दाखवली, ज्यांनी फिल्डिंग चांगली दाखवली, ज्यांनी स्पोर्ट्समॅनशिप दाखवली तो म्हणजे उत्कृष्ट खेळाडू मालिकावीर आहेत तुम्ही विनंती करतो की चेतन सावंत यांनी वरती यायचं. चेतन सावंत यांनी वरती यायचंय. चेतन किंवा विनायक सावंत यांनी वरती यायचंय. चेतन किंवा विनायक सावंत यांनी जरा वरती यायचंय. एक रिक्वायरमेंट आहे. एक टेक्निकल डिसिजन आहे उत्कृष्ट खेळाडूचा आणि त्यामध्ये एक छोटासा सन्मान बाकी होता. ज्यांनी फर्स्ट एड बॉक्स अवेलेबल करून दिलेले होते. फर्स्ट एड बॉक्स ज्यांनी अवेलेबल करून दिलेले होते ते सन्माननीय सुरेंद्र सावंत. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जातात. खेळताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. चला आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणजे मालिकावीर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण ज्यांनी योग्य केलं ते म्हणजे ऋषिकेश सावंत. फायनल पर्यंत आपल्या संघाला पोहोचवलेले
की स्वामी रवळनाथ संघाचे कर्णधार ऋषिकेश सावंत एका जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. मी विनंती करतो की भारती कांबळेताई यांनी त्यांचा सन्मान करायचा. मालिका यार जोरदार काय आवाजा यार, दिवसभर खेळा बरोबर यार. माझं नाव आणि त्याचं नाव सारखे आधार काय वाजा. त्यानंतर शेवटच्या सामन्यात म्हणजे फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच जे होते ते निखिल कांबळी, पुन्हा एकदा निखिल कांबळी मॅन ऑफ द मॅच स्वीकारायला यायचे आपण फायनल मॅचचं. टाळ्या वाजवत ठेवा यार. निखिल कांबळी आणि जरा बाकीचे पुढे चौघजण दोन लटकेबाज झेंडा फडकवला, चौघजण तयार राहा पूर्ण संघासकट. ही वायर फाईट होती फक्त. ओके अभिनंदन निखिल कांबळी. त्यानंतर चतुर्थ क्रमांकामध्ये फोर्थ नंबरचे मानकरी ठरलेले 16 मधील पहिले 4 त्यामधील श्री खारगेश्वर 11 अक्षय माळकर, संघ मालक अक्षय माळकर. जोरदार टाळ्या. संपूर्ण संघाला विनंती आहे की त्यांनी वरती येऊन चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण दिवसभर चांगला खेळ होता आपला. एका मॅच मुळे आपलं काही भवितव्य ठरत नाही. त्यामध्ये वैभव सावंत, उल्हास घारी, सिद्धेश सावंत, दीपेश सावंत जे खेळाडू उपस्थित आहेत, सुरेंद्र सावंत. आणि मी विनंती करतो की मंगेश सावंत आणि हरीश सावंत यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या. आपलं नाव गाजवलेलं श्री खारगेश्वर 11 संघ मालक अक्षय माळकर यांनी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. तो जोरदार टाळ्या. बघा उत्साह. चौथा नंबर दिला तरी पहिला नंबर दिल्यासारखी आवड आढळला त्यांची. अभिनंदन. पुढच्या वर्षी नक्कीच पहिलं तुमचं येतं आणि असेल. त्यानंतर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत सर्व माझे संघ सांगतो अभिमान श्री स्वामी समर्थ संघ मालक प्रदीप सावंत आणि चेतन वांगणकर. संपूर्ण टीमला विनंती की संपूर्ण टीमने वरती यायचंय. त्यामध्ये मनीष दादा, सचिन दादा, त्याचप्रमाणे समीर, मनीष, संपूर्ण टीमने वरती यायचंय. संजय दादा, प्रसाद दादा सकाळी दोघांनी एकमेकांची कॉपी करून बॉक्सवर झालेले. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. तृतीय पारितोषिक विजेता आहे संघ. चला त्यानंतर सन्माननीय योगेश सावंत उपस्थित आहेत. 2 नंबर तृतीय पारितोषिक ज्यांनी दिलेलं आहे त्यांनी वरती यायचं. योगेश सावंत, लक्ष द्या. योगेश सावंत वरती यायचं. ठीक आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ठरलेले आहे, विजेते ठरलेले आहेत. खरं तर संपूर्ण दिवस चांगलं खेळ होतो परंतु दैव ज्याच्या पाठीशी होते ते जिंकतात. परंतु उपविजेते ठरलेले द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री स्वामी रवळनाथ संघ, श्री स्वामी रवळनाथ. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. संघ मालक भूपेश सावंत आणि संपूर्ण संघाने वरती यायचंय. सचिन पाटकर, संपूर्ण संघ आपला वर घेऊन यायचा आहे. अरे 16 मध्ये दुसरा नंबर यायला म्हणजे काय खावची कामा नाही. जोरदार टाळ्या देतो. चला यांचा सन्मान होणारच आहे. 2 नंबरची ट्रॉफी घ्यायची आहे आणि बक्षीस द्यायचं आहे त्यांना. मी विनंती करतो की ज्यांच्यातर्फे हे बक्षीस दिले आहे योगेश सावंत आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी जे ज्येष्ठ आपले मार्गदर्शक आहेत ते उपस्थित आहेत
ज्यांचं वय, असं मी वय म्हणत नाही, परंतु आपल्यासाठी मार्गदर्शक असणारे 40+, 50+ जे जे खेळाडू आहेत त्यामध्ये सन्माननीय प्रदीप सावंत, सुरेश सावंत, त्यानंतर अनिल सावंत यांनी सर्वांनी वरती यायचंय. आपल्या सर्वांच्या तर्फे यांचा सन्मान करण्यात येत आहे. महेश सावंत, त्याच्यानंतर देवेंद्र सावंत, सर्वांनी वरती यायचे. आपलं वय आमच्यासाठी मार्गदर्शन करत सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत सगळ्यांनी या. सुरेश सावंत, अनिल दादा, अनिल दादा या या, सर्वांनी या, सर्वांनी या. सदानंद सावंत पाटवाडी, माझे दोस्त सदानंद सावंत, ये ना रोहन दादा. चला या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी वर यायचंय. मला वाटतं आता तुमची एक टीम बनवली आणि पुढच्या वर्षी एक मॅच खेळवूया. विनंती करतो की सर्वांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे योगेश सावंत यांच्या सर यांच्या तर्फे, योगेश सावंत यांच्या तर्फे. जोरदार टाळ्या श्री स्वामी समर्थ स्वामी रवळनाथ संघासाठी होऊन जाऊ द्या. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत स्वामी रवळनाथ. आणि 2 नंबरची ट्रॉफी मला वाटतं एखादा आयसर बुक करा किंवा इनोवा कार बुक करा आणि कारच्या वरती ही ट्रॉफी देऊन घरी जा. स्वामी रवळनाथ संघ प्रत्येकाचा खेळ चांगला होतो आणि प्रत्येक ज्येष्ठांच्या तर्फे त्यांचा सन्मान केला गेलेला. आणि आता ज्यांना खरोखर अभिनंदन स्वामी रवळनाथ संघाचं मालक भूपेश सावंत यांचा देखील. ज्येष्ठांना विनंती आहे की त्यांनी वरतीच थांबायचं. सर्व ज्येष्ठ मान्यवर आपण वरतीच थांबायचं, आपण वरतीच थांबायचं. त्यानंतर जो संघ ठरलेला आहे विजयी, ज्या संघाने दिवसभर आपला खेळ गाजवला, प्रथम क्रमांकाचे मानकरी वायंगणी गावातील उत्कृष्ट खेळाडू संघ मालक आनंद सावंत यांचा संघ ब्राह्मणदेव संपूर्ण संघासाठी विनंती करतो. पांढरी परिवार म्हणजे भारती ताई, त्याप्रमाणे देवदादा संघाने भास्कर कांबळे तिघांनाही की त्यांनी या प्रथम विजेता संघाचा सन्मान करायचा. आणि फायनल मॅच मध्ये 10 विकेट हातात ठेवून जिंकणारा संघ. जोरदार टाळ्या. मला वाटतं फक्त तृतीय क्रमांकावाल्यांना थोडं वाईट वाटेल, पण बाकीच्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे या संघाचा. जोरदार टाळ्या. आणि मला वाटतं खाली ट्रॉफी स्वीकारलेली आहे चेतन दादांनी. तत्पूर्वी ह्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेला ब्राह्मणदेव आपला ट्रॉफी स्वीकारतायत, आपला चषक स्वीकारतायत. पुन्हा एकदा अभिनंदन संपूर्ण वायंगणी गावाचं आणि ब्राह्मणदेव ह्या संघाचं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्याचप्रमाणे प्रथम विजेत्या संघाला मिळालेला आहे वायंगणी टूर्स. म्हणजे वायंगणी गावामध्ये तुम्हाला एक टूर केली झालेला आहे. तुम्ही जेव्हा पण वायंगणी गावात या तेव्हा नळेकरवाडीपासून पूर्ण भोजवाडीपर्यंत तुम्हाला पूर्णपणे फिरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे $1,00,000 तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. $1,00,000. त्याचनंतर दिवा गाडीचं तिकीट सिद्धेश सावंत यांच्याकडून जर कोण गावी जाणार असेल त्याला दिवा गाडीचं तिकीट आणि मळेवाडी
आचऱ्यापासून हरीपर्यंत प्रवास मोफत. त्याचप्रमाणे लवकरच वांगणीत भात कापण्याची सुवर्ण संधी या सर्व विजयी खेळाडूंना मिळालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांनी यायचे, भात कापायचे, भात जोडायचे. पुन्हा एकदा अभिनंदन आणि गिफ्ट द्यायचं. ओके, हे तिन्ही स्टम्प्स त्यांना खरंच गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहेत. खरोखरच नावाजलेल्या खेळ त्या ठिकाणी दाखवलं, संपूर्ण संघाने दाखवलेला आहे. ब्राह्मणदेव भाई यांना हे आकर्षक अविस्मरणीय असे राहणारे स्टम्प या लीगचे आठवण, ह्या पर्व 201 आठवण त्यांना भेट म्हणून देण्यात येते. त्या जोरदार टाळ्या. चला, ज्याची ज्याची लोकल बाजूशी जाता जाता त्याचं लक्ष टकरे, आपण जरा लक्ष अकडे ठेवा. एक लोकल गेली, दुसरी एक तर क्षण परत यायचं नाही. आणि सगळ्यांना विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी टी शर्ट घातलं, जो जो खेळला, जो जो जिंकलाय त्यांनी ग्रुप फोटोसाठी वरती यायचं आहे. लवकरात लवकर ग्रुप फोटोसाठी वरती यायचं आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स यांच्याकडे आपल्याला खरोखरच मोलाचं मार्गदर्शन आणि योगदान आपल्याला मिळालं होतं देणगी स्वरूपात वगैरे असं म्हणा. बॅनर्स देखील त्यांनी आपल्याला इथे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी दिलेले होते. फक्त येताना वायर बघा, कोण घेता पाय बोलू शकतो आमचा सांगता नको. ज्यांनी ज्यांनी श्री रवनाथ क्रिकेट संघ यांना देणगी स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, शारीरिक स्वरूपात मदत केलेली आहे. मनाने जरी इथे नसले, शरीराने इथे नसले तरी मनाने इथे असणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा श्री रवनाथ क्रिकेट संघ वांगणी मुंबई यांच्यातर्फे पर्व 2 साठी लाख आभार व विनंती करतो की पर्व 3 साठी सर्वांनी हाच जोश, हाच उत्साह घेऊन पुन्हा यायचंय. लाईव्ह प्रेक्षेपण करणारे संजय दादा सुरे यांचे देखील आभार. हा अविस्मरणीय क्षण तुमच्या कॅमेऱ्यात टिपला जातोय. हा क्षण अविस्मरणीय आहे. दादा मध्ये यायचे आपण. आवाज तरी घ्या.